नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक 8 ऊर्जा शक्तीचा जागर अभ्यासणार आहोत. जागर या शब्दाचा अर्थ आहे जागृत राहणे. ऊर्जा शक्ती म्हणजे मनोबळ. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. प्रथम आपण प्रस्तावना पाहूया. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा परिचय अतिशय मोठा आहे. त्यांचे कर्तृत्व, त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे CSIR या संस्थेचे अध्यक्ष, औद्योगिक संशोधन संस्था ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आली. अध्यक्ष, मग या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित. भारत सरकारद्वारे दिला जाणारा पुरस्कार पद्म पुरस्कार जे आहेत, ह्या पद्म पुरस्कारांमधील एक पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार. भारतरत्न हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, पद्मविभूषण हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, पद्मभूषण हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील, नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिइन्व्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधन वृत्ती, नेतृत्व गुण, प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, पॉझिटिव्ह थिंकिंग, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण, प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. तर या पाठामध्ये आपल्याला लेखकाने काय सांगितलेलं आहे? या पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितलेल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे. या पाठामध्ये लेखकाने काय सांगितलेलं आहे? लहानपणी लेखक लहान असतानाच त्यांचे वडील वारले आणि त्यानंतर अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांच्या आईने जिद्दीने लेखकाचे शिक्षण पुढे पूर्ण करण्यासाठी अतिशय कष्ट केले आणि लेखकाने आपले शिक्षण पूर्ण करावे यासाठी त्यांना प्रवृत्त केले. याचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. आता आपण पाठाकडे वळूया. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत. पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. या उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे लेखकाने? जेव्हा शाळा आणि शिक्षक असा केव्हाही विषय निघतो तेव्हा
मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनामध्ये मुंबईमध्ये असताना मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतले शिक्षक मला यांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि शालेय वयामध्ये आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या शिक्षकांची लेखकाला आठवण येते. आणि हे जे शिक्षक त्यांना मिळाले, लाभले ते कोणामुळे? तर त्यांची आई आणि त्यांचे मामा या दोघांमुळे. त्यामुळे लेखक काय म्हणतात की माझी आई आणि माझे मामा यांचे ऋण, यांचे उपकार मी कसे काय विसरू. आई ही प्रत्येक मुलाची शिक्षक असते. आईकडून मुलं सुरुवातीपासून, मूल जन्मल्यापासून आईकडून काही ना काहीतरी शिकतच असतात. लेखकाच्या मते लेखकाची आई हीच त्यांची पहिली शिक्षक होती. शिक्षकच नव्हती तर सर्वस्व होती. कारण लेखकाला घडवण्यासाठी त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे कर्तृत्व घडवण्यासाठी, त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आईचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे ते आईला काय म्हणतात, ती केवळ माझी शिक्षकच नव्हती तर माझे सर्वस्व होते. आमचे मूळचे गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. आणि मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी असुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. आता लेखकाने त्यांच्या गावाकडचं वर्णन केलेलं आहे. लेखक ज्या ठिकाणी राहत होते, लेखक म्हणतात आमचे मूळ गाव हे दक्षिण गोव्यातील माशेल. लेखकाचे बालपण त्याच ठिकाणी गेले. त्यांचे मामासुद्धा याच गावातले. लेखक वर्णन करतात की तिथल्या एका मैदानावर खेळायच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून पिंपळाचे झाड आणि त्याच्या आजूबाजूला असलेला बांधलेला जो कट्टा आहे त्यावरती निवांत बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी लेखकाच्या मनामध्ये वाऱ्याच्या लहरीसारख्या म्हणजेच काय मधून लेखकाला येत असतात. लेखक जेव्हा 6 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील वारले आणि उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी पुढची गुजराण करण्यासाठी लेखकाला आणि त्यांच्या आईला माशेल हे गाव सोडावे लागले. आणि मग लेखक आणि त्यांची आई मुंबईत येऊन पोहोचले. गिरगावातल्या एका खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासामध्ये पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये हे दोघे मायलेक राहायला लागले. आर्थिक परिस्थिती त्यांची पूर्णपणे खालावलेली होती. वडील वारले. परिस्थिती नाही, अतिशय परिस्थिती खालावलेली म्हणजे अतिशय गरीब परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये लेखक आईचं वर्णन काय करतात, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई. या गरीब परिस्थितीशी झुंज देणारी, त्याच्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित म्हणजे एकदम कमी शिकलेली आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. परिस्थिती अतिशय खालावलेली, पैसे नाहीत आणि लेखक आणि त्यांची आई मुंबईला आले होते. आईची एकच इच्छा होती की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि चांगल्या शिक्षण घेण्यासाठी, मुलाचं चांगलं शिक्षण होण्यासाठी लेखकाची आई आणि लेखक मुंबईला आले होते. पण परिस्थिती अतिशय नाजूक होती, खालावलेली होती. त्यामुळे लेखकाची फी भरणंसुद्धा त्यांना शक्य नव्हतं.
त्यामुळे लेखक काळजी करायचे की आता मला फी भरणं शक्य नाही, मग मी शाळेत कसा जाऊ, आता मला शाळेत जाता येईल का, असा प्रश्न त्यांच्यापुढे नेहमी पडलेला असायचा. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातूनच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता. अशा परिस्थितीमध्ये लेखकाच्या आईने धीर सोडला नाही, ती खचली नाही. ती वेगवेगळी कष्टाची कामं करत राहिली. तिचं शिक्षण नव्हतं, जास्त शिकलेली नव्हती, त्यामुळे तिला दुसरीकडे कुठे काम मिळणार नव्हतं. मग अशी वेगवेगळी कष्टाची कामं जे काम मिळेल, कोणाच्या घरी काही काम मिळेल तर ती कामं करायला लागली. त्यातूनच माशेलहून मुंबईत आलेले लेखकाचे मामासुद्धा लेखकाच्या मदतीला आले आणि त्यांनी खेतवाडीतच त्यांना प्राथमिक शाळेत प्रवेश मिळवून दिला. ही शाळा महापालिकेची होती. लेखक इथं वर्णन करत आहेत की माझ्याप्रमाणेच या पालिकेच्या शाळेची ही परिस्थिती होती, बेताचीच म्हणजे गरीब परिस्थिती. पण परिस्थिती कशीही असली शाळेची तरी पण इथले शिक्षक खूप चांगले होते. ते चांगले संस्कार करायचे, चांगले वळण लावायचे, चांगले शिक्षण द्यायचे. पायात चप्पलही घालायला नव्हती. अशा परिस्थितीत शाळा सुरू झाली. लेखक वयाच्या 12व्या वर्षापर्यंत बिना चप्पलचे अनवाणीच त्यांना राहावं लागलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राथमिक शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आणि शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी मोठं संकट समोर आलं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. पण आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराडातील कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आणि तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. लेखक आता पुढे सांगतायत की जेव्हा लेखकाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि पुढे शिक्षण घेण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एक संकट उभे राहिलं की त्यावेळी हायस्कूलची फी 21 रुपये होती. त्या काळी 21 रुपये मिळवणेसुद्धा खूप अवघड परिस्थिती होती. कारण त्यांची परिस्थिती तेवढी नव्हती, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, बिकट परिस्थिती होती. त्यांची आई थोडीफार जी मिळेल ती कामे करायची आणि त्यामुळे हे एवढे 21 रुपये आणायचे कुठून हाही प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे लेखक काय म्हणतात, पण एवढं सगळं असलं तरी पण आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराडातील म्हणजे आजूबाजूला राहणारे जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातील कामे करून तिने पैसे जमवायला सुरुवात केली. तिच्या परिचयातील तिच्या ओळखीची एक स्त्री तिच्या मदतीला आली आणि नंतर प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण जोपर्यंत फीची व्यवस्था झाली तोपर्यंत गिरगावातील चांगल्या शाळांमधील नामांकित शाळांमधील प्रवेश बंद झाले होते. लेखकाचा प्राथमिक शिक्षणाचा हा टप्पा पूर्ण झाला आणि त्यानंतर जेव्हा लेखकाला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता त्यावेळी सुद्धा पुन्हा पैशाची अडचण निर्माण झाली आणि जोपर्यंत आईने पैसे जमा केले तोपर्यंत नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. त्यानंतर अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.
अनेक अडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते, मात्र त्या वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असे नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. आता या ठिकाणी लेखकाने वर्णन केलेलं आहे की युनियन हायस्कूलमध्ये लेखकाला प्रवेश मिळाला. घरामधलं वातावरण अभ्यासाला पूरक नव्हतं. छोटीशी खोली, आजूबाजूला, आता मुंबईमध्ये छोटीशी खोली, आजूबाजूला चाळीत राहणारे लोक, त्यांचा आवाज, गडबड, गोंधळ. लेखक म्हणतात की अभ्यासाला वातावरण पूरक नव्हते, पण तरीही अशाही वातावरणात त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षेत चांगलं यश मिळवलं. आणि यासाठी ते कोणाला कारणीभूत धरतात किंवा यासाठी ते कोणाचे धन्यवाद मानतात, तर त्यांचे युनियन हायस्कूलमधले शिक्षक. लेखक म्हणतात की या शिक्षकांमुळेच, त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच विद्यार्थ्यांना शिकवताना ते स्वतःला झोकून द्यायचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे, कोणतेही मार्गदर्शन अगदी निरपेक्ष भावनेने करायचे. आणि यामुळेच लेखक म्हणतात की माझ्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला. फक्त शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाही पाया पक्का झाला. कारण शिक्षक फक्त पुस्तकी शिक्षण देत नव्हते, तर आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, अनेक संस्कार शिक्षक विद्यार्थ्यांवर करत होते, त्यांना घडवत होते. आणि लेखक म्हणून म्हणतात की यामुळेच मला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ, म्हणजे अजून जास्त ओढ, आकर्षण वाटू लागलं आणि जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं असंही वाटू लागलं. त्यामुळे ते नेहमीच त्यांच्या शाळेतील शिक्षकांचे आभारी आहेत, ऋणी आहेत. आणि ते म्हणतात की या शिक्षकांचे उपकार मी कसे फेडणार. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता या उतार्यावरील महत्त्वाचे प्रश्न कोणते असतील ते आपण पाहूया. पहिला प्रश्न असेल, शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की लेखकाला कोणाची आठवण येते. 2 पॉईंट असतील. पहिला पॉईंट आहे मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षक यांची आठवण येते. त्यानंतर दुसरा प्रश्न, लेखकावर संस्कार करणारे शिक्षक कोणते. युनियन हायस्कूलमधील लेखकावर संस्कार करणारे शिक्षक कोणते. भावे सर, जोशी सर, शिर्के सर. लेखकाने कोणत्या 2 व्यक्तींचे ऋण व्यक्त केलेले आहेत, तर आई आणि मामा या 2 व्यक्तींचे ऋण लेखकाने व्यक्त केलेले आहेत. प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक कोण असते, तर आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. आणि लेखकाच्या बाबतीत आई ही कोण होती, त्यांची सर्वस्व होती. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की दक्षिण गोव्यातील लेखकाचे गाव कोणते. कोणत्या ठिकाणी लेखकाचे गाव आहे, तर दक्षिण गोव्यातील माशेल या ठिकाणी. पुढचा प्रश्न विचारला जाईल, लेखकाला कोणत्या आठवणी वाऱ्याच्या लहरीसारख्या मधून येत असतात. तर पहिला पॉईंट आहे मैदानावर खेळल्याच्या, आणि दुसरा पॉईंट पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी. लेखक किती वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले, तर लेखक 6 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. लेखक मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी राहत होते, गिरगावमध्ये खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवास येथे. त्यानंतर लेखकाने आईचे वर्णन कसे केलेले आहे, दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आई. आणि लेखक स्वतःबद्दल काय सांगतात, शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असा प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. लेखकाला वयाच्या
कितव्या वयापर्यंत अनवाणीच राहावे लागले? कितव्या वर्षापर्यंत अनवाणीच राहावे लागले? तर उत्तर आहे लेखकाला वयाच्या 12व्या वर्षांपर्यंत अनवाणीच राहावे लागले. महापालिकेची शाळा आणि शिक्षक यांचे वर्णन लेखकाने कसे केले आहे? तर महापालिकेची शाळेची परिस्थिती कशी होती? बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र कसे होते? मनाने श्रीमंत होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यावेळी हायस्कूलची फी किती होती? 21 रुपये. आईच्या मदतीला धावून आलेली कोण? तर परिचयातील एक माऊली. युनियन हायस्कूलमधील शिक्षकांबद्दल लेखकाने काय सांगितले? युनियन हायस्कूलमधील शिक्षकांचे वर्णन लेखकाने कसे केलेले आहे? तर शिक्षकांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचे स्वतःला झोकून देणे, त्यांचे निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळेच लेखकाच्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला. हे त्याचं उत्तर आहे. पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील भागात पाहूया.